शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज नागपूर दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला त्यांनी ग्रामीण भागातल्या काही शाळांची पाहणी केली आणि तिथल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधला। पीएम श्री योजनेच्या धर्तीवर सीएम श्री ही योजना आणून तालुका पातळीवर एक आदर्श शाळा तयार केली जाणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। यावेळेला त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी संवाद साधला, पाहूया। आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर आहे। सर, काय सांगाल, आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जे आहे ते शाळांची पाहणी देखील केलेली आहे। कुठेतरी आता पीएम श्रीच्या धर्तीवर सीएम श्री देखील योजना येणार आहे। काय नेमकी या जिल्ह्यामध्ये पाहणी केली? या सीएम श्री योजनेसंदर्भात आपल्याला काही जिल्ह्यातूनच प्रस्ताव वगैरे आलेले आहेत? नागपूर विभागाच्या शालेय शिक्षण विभागाचा आढावा बैठक संपन्न होते आहे। प्रत्येक जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे, काय अडीअडचणी आहेत, काय नाविन्यपूर्ण काम त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे, त्याच्यावर विचारमंथन केलं जाईल। चांगल्या कामांचं अभिनंदन केलं जाणार आहे। काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करू। काही वरिष्ठ पातळीवरचा निर्णय करताना अशा बैठकींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होत असतो। आज महानगरपालिकेच्याही शाळेला भेट दिली, जिल्हा परिषदच्या शाळेला भेट दिली, नगरपालिकेच्या शाळेला पण भेट दिली। पीएम श्रीच्या शाळेमध्ये अतिशय चांगलं शैक्षणिक कार्य त्या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि आपण जर बघितलं तर त्याच धर्तीवर सीएम श्री योजना येणाऱ्या काळामध्ये आपण राबवायला घेणार आहोत की या माध्यमातून तालुका पातळीवर एक शाळा, आदर्श शाळा त्या ठिकाणी केली जाईल। त्याच्यामध्ये सर्व सुविधा, उदाहरणार्थ ई सुविधा जेवढ्या आवश्यक आहेत त्या ठिकाणी दिल्या जातील। वाचनालय असेल, अभ्यासिका असेल, लॅब असेल, खेळांचं साहित्य असेल, ज्या ज्या गोष्टींची गरज आहे परिपूर्ण शाळा आपण त्या ठिकाणी करू आणि इतर शाळा मग त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अनुकरण करीत पूर्ण शाळांना आपण असं कव्हरेज देणार आहोत। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।